कारण पुढचा आपला विषय आहे मसाले, स्वाद आणि संस्कृती. आपल्या देशाची जी एक संपूर्ण जगामध्ये ओळख आहे ती आपली भारतीय प्राचीन संस्कृती आहे किंवा आपली वेद उपनिषदं आहेत, रामायण महाभारत यासारखे ग्रंथ आहेत, ताजमहालासारखं आश्चर्य आपल्या देशामध्येच आहे. या सगळ्यासाठी जसा आपला देश प्रसिद्ध आहे ना, तसं मसाल्यांसाठी सुद्धा आपला देश प्रसिद्ध आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मसाल्यांमुळे पदार्थाला स्वाद येतो आणि त्या स्वादामुळे आपल्या जगण्याची सुद्धा रंगत वाढते. विशेषतः सण उत्सवाच्या काळामध्ये मसाल्यांचं महत्त्व हे खूपच अनन्यसाधारण असं आहे. आणि म्हणून दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज या आयोजनामध्ये या विषयाचा आम्ही आवर्जून समावेश केलेला आहे. आणि त्यासंबंधीची माहिती आणि उपयोगी अशा बहुमोल टिप्स देण्यासाठी मुंबईहून खास छायाताई वारंगे या ठिकाणी आलेले आहेत. आपण टाळ्यांनी स्वागत करूया छायाताईंचं. मुंबई ग्राहक पंचायत खरेदी समितीच्या त्या उपाध्यक्ष आहेत आणि त्या अगोदर 9 वर्ष त्यांनी अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने अनेक व्याख्यानं, अनेक मार्गदर्शन सत्रांमध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे छायाताई, मला वाटतं मिरचीचा ठसका, चिंचेची चटक आणि साखरेचा गोडवा तुमच्या बोलण्यातून नक्कीच आम्हाला अनुभवायला मिळेल. आणि जायफळ वेलचीचा सुगंध आणि केसराचा रंगसुद्धा तुमच्या बोलण्यामधून नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल. तर सुरुवातीला मला असं सांगा की आपले जे मसाले आहेत त्या मसाल्यांचा आणि खाद्यसंस्कृतीचा संबंध नेमका काय आणि कसा आहे? मसाल्यांची आणि खाद्यसंस्कृती ह्याची परंपरा 3000 वर्षांपूर्वींची आहे, इसवी सन पूर्व 3000. आणि मुळात त्याची जी सुरुवात झाली ती चव, कारण कावळा, कुत्रा, वाघ यांना चवीचं काही नाही आहे. पण जो मनुष्य म्हणून ह्या भूतलावर आला त्यावेळेला त्या माणसाला चवीचं ज्ञान होतं. पाषाण युगामध्ये ज्या वेळेला मनुष्य प्राण्याला आपली भूक भागवावीशी वागली त्यावेळेला शिकार करणं किंवा कुणाला तरी शिकार मिळणं आणि ते मांस तसंच खाण्यापेक्षा कुठल्या तरी झाडाचं साल, कुठली तरी पानं यात घालून त्याने ते खाल्लं आणि त्या चवीतून ह्या मसाल्यांचा जन्म होत गेला. मसाला हा शब्द फार नंतरचा आहे. ही सालं, पानं याच्यातून त्याची खरी निर्मिती झाली आणि हे इसवी सन पूर्व 3000 पूर्वी. त्यानंतर 5व्या शतकामध्ये तुर्की हे जे राज्य आहे, तुर्की हा देश, इथं इस्तंबूल ही राजधानी आत्ता आहे. पण 5व्या शतकामध्ये तिथं पहिलं ग्रीकांनी आक्रमण केलेलं होतं इस्तंबूलवरती, म्हणजे तुर्कीवरती. त्याच्यानंतर रोमन लोकांनी तिथं आक्रमण केलं. रोमन लोकांनी आक्रमण केलं त्यावेळेला तिथं कॉन्स्टंटाईन म्हणून सम्राट त्यांचा होता, त्यामुळं तिथल्या त्या राजधानीचं नाव कॉन्स्टंटिनोपल असं आलं. नंतर साधारण 56 वर्ष हे रोम आणि तुर्क यांच्यामध्ये युद्ध झालं आणि 24 मे 1453 साली ते युद्ध 56 दिवसांनंतर संपलं. त्यात कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव झाला आणि मग परत पुन्हा राज्य कोणाचं आलं? तुर्कींचं आलं आणि तिथं इस्तंबूल ही राजधानी आली. यात मसाल्यांचा हे कुठे येतो आणि भारताशी संबंध कसा? तर इस्तंबूल ही जी राजधानी आणि तुर्की हे जे राज्य हे आशिया आणि युरोप ह्या 2 उपखंडांना जोडणारा मधला मध्यबिंदू होता. आणि तुर्की हे राज्य असं आहे की ते आशियामध्ये पण आहे आणि युरोपमध्ये पण आहे, दुभागलेलं मध्यवर्ती. मग तुर्कीची कॉलर ताट त्यांनी काय केलं, आशियाचा व्यापार तिकडं होऊन देणार नाही. त्यावेळेला भारतात मसाले होते त्यामुळे तो व्यापार तिकडं त्यांनी बंद केला आणि तिकडच्या लोकांना इकडचं वस्त्र, आपल्याला माहिती आहे आपल्याकडचं मलमलचं वस्त्र जगभर प्रसिद्ध होतं, तसं आपलं वस्त्र आणि आपले मसाले हे त्या पलीकडच्या लोकांना हवे होते, रशियातल्या लोकांना. आणि तिथून ह्यांनी अडवल्यामुळं धडपड चालू झाली. म्हणजे आपण ओळखायला पाहिजे की आपल्या भारतातले मसाल्यांना महत्त्व किती होतं, की अशा लोकांनी धडपड केली. आणि ती धडपड मी म्हटलं 53 साली ते हे झालं. आणि त्याच्यानंतर जी धडपड चालू झाली
मग अनेक रशियामधल्या राज्यांनी पर्यटन करणाऱ्या लोकांना सवलती दिल्या की हा खुशकीचा मार्ग होता, म्हणजे भूमार्गाने इकडे येत होते इस्तंबूलकडे लोक. तर मग दुसरा मार्ग कोणता, तर समुद्रमार्गाने तुम्ही भारताला गाठा. आणि ते केवळ कशासाठी, तर मसाल्यांसाठी. भारतात मसाले आहेत, मग ते त्यांचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला तिथपर्यंत पोचायला पाहिजे. आणि मग त्यातूनच वास्को द गामा हा 20 मे म्हणजे साधारण 45 वर्षानंतर इस्तंबूलची स्थापना झाल्यानंतर 20 मे 98मध्ये तिथं आला आणि त्याने कालिकतमध्ये पहिलं पाऊल ठेवलं भारतामध्ये, केरळ. आणि आपल्या मसाल्यांची संस्कृती जगभरामध्ये अशी जोडली गेली आणि म्हणून आपल्या देशाला मसाल्यांची भूमी हे तेव्हाच नाव पडलं. त्यानंतर ज्यावेळेला हा मसाला आला, आता इतर कंट्रीजमध्ये हा मसाला अख्खा वापरायची पद्धत होती आणि आपल्याकडं फोडणी ही संस्कृती आपली आहे. आपल्यासारखा तडका कुठेही जगभरात लागत नाही. वरून हे घालतात ऑलिव्ह ऑइल वगैरे, पण फोडणी देणं हा प्रकार भारतामध्ये आहे. त्यामुळे तडका देऊन मसाले भाजून शेकून ते किती शेकवायचे, ही जी भारताची संस्कृती आहे ना, ह्या संस्कृतीबद्दल त्यांना कुतूहल होतं. आणि जी लोकं आपल्या भारतात आली त्यांनी ते कुतूहल जाणायचा खूप प्रयत्न केला. आणि यातून तुम्ही म्हटलंत ना आदानप्रदान कसं झालं, तर असं आदानप्रदान झालं. आणि त्याच्यानंतर डच आले, आणखीन कोण आले, रोम आले आणि त्यांनी भारतामध्ये फक्त मसाल्याच्या संस्कृतीवर फोकस केला आणि इथले मसाले तिकडं जाऊन आपली भारतीय मसाल्याची संस्कृती ही जगभरात पोचली. वा. आणि असं म्हटलं जातं ना छायाताई की चवीचं खाणार त्याला देव देव देणार. देणार. तर देव आपल्या देशाच्या पाठीशी उभा आहे त्या अर्थाने मसाल्यांच्या रूपात असं म्हणता येईल. हो. पण याच्यामध्ये नुसता स्वाद महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये त्याची साठवणूक आहे किंवा त्याची सुरक्षितता आहे, त्याचा टिकाऊपणा किंवा सौंदर्य, आता मी या तुम्हाला सगळ्या गोष्टींचं काय महत्त्व आहे? सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की माणसाला चवीचं ज्ञान आहे, त्यामुळं मांस कसं खायचं तर कुठल्या तरी पानात ह्याच्यात त्यांनी घातलं. परंतु वाराणसीमध्ये सुश्रुत हे आपल्याला चांगले माहिती आहेत, ज्यांनी शल्यचिकित्सेवरती खूप अभ्यास केला, तर त्यांनी शल्यचिकित्सा करताना ह्या मसाल्यांचा वापर केला. आत्ता आपण सहज कुणालाही म्हणतो कापलंय ना हळद लाव, आता ते जरा मागे पडलं आहे, मग आणखी तरी अँटीसेप्टिक क्रीम लाव वगैरे असं येतं. पण आपली संस्कृती काय सांगते, पहिलं काय सांगते, पहिली हळद लाव. तर हे जे आहे ना की त्यातून औषधी परिणाम शोधणं, जखमा बऱ्या करणं किंवा एखादं औषध घेतल्यानंतर तो आजार बरा होणं, ही जी चिकित्सा आहे ना ती सुश्रुतांनी डेव्हलप केली वाराणसीमध्ये राहून 6व्या शतकामध्ये. आणि नंतर मग त्यातून त्यांना जनक म्हणून म्हटलं गेलं. त्यानंतर दुसरे याच्यामध्ये शोध लावणारे म्हणजे चरक यांनी अभ्यास केला आणि चरक संहिता हा ग्रंथ लिहिला. सुश्रुतांनी सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये आपल्याला हे सगळे संदर्भ सापडतात. हे झाले वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने, त्यांनी अशी शल्यचिकित्सा केली. पण स्वाद आणि संस्कृती ह्याचा जर विचार केला तर मसाला हा जो शब्द आला ना तर त्यातून आला. मासाबरोबर काहीतरी पानं वगैरे, पानं बिया फळं, म्हणजे मसाले कसे आहेत बघा, काही बिया आहेत, काही फळं आहेत, काही आतले हे आहेत दाणे आहेत, असे वेगवेगळे प्रकार त्याने ह्या सगळ्याचा वापर केलेला आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये ते मसाले एकमेकात मिसळून कसे खायचे हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आता बसलेले आहेत समोर गोडा मसालेवाल्या, गोडा मसाला कसा करायचा, त्यात सगळे पदार्थ कसे घालायचे, आपण त्याला गोडा मसाला का म्हणतो. आता तुम्ही गोडा मसाल्याचे घटक जर बघितलेत तर गोडा मसाल्यामध्ये काय आहे आणि गरम मसाल्यामध्ये काय आहे. जे स्पायसी आहे जास्त ते गरम मसाल्यामध्ये आहेत आणि गोडा मसाल्यामध्ये धणे झाल्यानंतर तीळ, खोबरं, खसखस, म्हणजे ज्यातून तेलार्क निघतो किंवा ज्याला गोडवा आहे अशा गोष्टी गोडा मसाल्यामध्ये जातात, म्हणून त्याचं नाव गोडा मसाला ठेवलेलं आहे. आणि इकडं गरम म्हणजे काय, खाल्ल्यानंतर काही जणांना घाम फुटतो. म्हणजे बघा तुम्ही, गरम आपण काय प्यायलं रस्सा वगैरे असं तर दरदरून घाम फुटतो माणसाला. मग त्यातून ते स्पायसी आहे ना ते त्यातून आले. अशी ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीबद्दल जाणून घेणं, मसाले कसे वापरले जातात यासाठी अनेक आपले परकीय लोक भारतामध्ये आले. आणि मग आपली जी मसाल्याची आपण म्हणूया गोडा मसाल्याची या गरम मसाल्याची वाटी ही त्यांनी म्हटली आणि त्याला म्हटलं भारत देश हा मसाल्याची वाटी आहे. वा. बाउल ऑफ द स्पायसेस. आणि त्यातून मसाला हा शब्द आला. आपण एका वस्तूला मसाला म्हणत नाही, मसाल्याचा पदार्थ म्हणतो. लवंग मसाला म्हणत नाही, काळी मिरी मसाला म्हणत नाही,
पण जे ज्यावेळेला ते एकत्र येतात त्यावेळेला आपण त्याला मसाले शब्द म्हणतो. आणि ज्यावेळेला भारतीय संस्कृतीमध्ये हा ब्लेंड झाला आणि तो जगभर पसरला, त्याला भारताने त्याला ठेवलेलं नाव मसाले. खूपच मसालेदार गोष्ट आहे. मसालेदार गोष्ट आहे. आणि आपल्या देशामध्ये इतकी विविधता आहे, हो. तीच विविधता या मसाल्यांमध्ये सुद्धा आहे. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की भारताला जगभराने मसाल्यांची भूमी असं म्हटलं. आता उत्तर भारतात एकदम टोकाला वरती गेलं, कोणता मसाला आहे? आत्ताच तुम्ही म्हटलं केशर आणि आहे तिकडं. शहाजिरं भारतात अन्य कुठेही होत नाही, ते हिमालयातच होतं. आपण जिरं हा जरी शब्द वापरला तरी शहाजिऱ्याचा रंग, रूप, आकार, चव हे या मोठ्या जिऱ्यापेक्षा खूप वेगळं आहे. शहाजिऱ्याचा वापर अगदी एवढूच आहे, त्या मानाने जिऱ्याचा वापर खूप मोठा आहे आणि ते त्या टोकाला होतं. पण शहाजिरं आणि केसर हे केरळला होतं का? नाही होत. म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपला भारत मसाल्यांनी समृद्ध आहे. म्हणजे जगभराने जे काही आपल्याला मसाल्याचा बाऊल म्हणून म्हटलं ते अजिबातच चुकीचं नाही. पण मग या मसाल्यांचा संबंध त्या त्या प्रांताचं हवामान, ऋतुमान, तिथली माती किंवा पर्जन्यमान, तिथलं हवामान याच्याशी कशा प्रकारे आहे? अगदी यावर अवलंबून आहे. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं केशर किंवा शहाजिरं केरळमध्ये होतं का? तर नाही. त्यामुळे त्या त्या गोष्टी तिथल्या तिथल्या हवामानातच होतात. आता मी शहाजिऱ्याबद्दल बोलले. दुसरं जिरं, हे जिरं राजस्थान आणि गुजरात याच्यामधला जो भाग आहे ना त्या भागातच होतं. देशभरामध्ये ते अन्य कुठेही होत नाही. त्यामुळं हवामानाचा परिणाम ह्याच्यावर असतो. मिरची, आता आपल्याकडं स्पाईस बोर्ड आहे, त्यामुळे मिरची गुंटूरचं एक बोर्ड आहे, आंध्रमध्ये बोर्ड आहे वेगळं, अशी वेगवेगळी आहेत ठिकाणं, तिथंच त्या मिरच्या होतात. आता बॅडगीला तुम्ही हा विषय काढलात म्हणून सांगते. बॅडगी मिरची आणि बॅडगीचं मार्केट मिरचीसाठी प्रसिद्ध असं म्हटलं जातं, पण चक्क त्या बॅडगीमध्ये मिरची होतच नाही. म्हणजे बॅडगी हे गावाचं बॅडगी हे गावाचं नाव आहे मुंबईच्या बाजूचं, पण तिथे मिरची होत नाही. मग नाव बॅडगी मिरची, पण आजूबाजूची जी गावं आहेत तिथली मिरची विकायला तिथं आली प्रथम आणि तिथं बाजार भरला म्हणून तिथं आलेल्या मिरचीला बॅडगी हे नाव आलं आणि मग लाल रंग ज्याच्यापासून मिळतो ती बॅडगी. आता एक दुसरा गमतीचा प्रश्न मी आधीच सांगितला त्याला जोडते. काश्मीरमध्ये मिरची होते का? पण आपण तिखट घेताना काश्मीरी मिरची असं म्हणतो. मनात हा प्रश्न पडायला पाहिजे, काश्मीरमध्ये मिरची होते का? तर नाही होत. पण ज्या मिरचीचा रंग काश्मीरमध्ये आपण गेला असाल बरेच जण, तिथली मुलं बाळं किंवा स्त्री पुरुष कोणी आहेत त्यांची स्किन कशी आहे बघा, गुलाबी आहे, गुलाबासारखी. त्यामुळे तो जो लालपणा मिरचीमध्ये आलेला आहे ना, त्यामुळे लाल रंगाच्या मिरचीला काश्मीरी हे नाव पडलं. म्हणजे असे जे अपभ्रंश होतात ना काहीतरी, ते हे असे झालेले आहेत. पण मग दक्षिणेकडचे मसाले जे आहेत त्याची चव उत्तरेकडच्या पदार्थांमध्ये जर वापरली तर येऊ शकते का? चव येऊ शकते, पण काय असतं थोडं आपल्या संस्कृतीचं काय आहे, म्हणजे हा आपला अनुभव आहे सार्वत्रिक, आपण पर्यटनाला जातो. आता बोलता बोलताच बायकांच्यात ही चर्चा असते, कारण त्या मी चर्चा ऐकलेल्या आहेत. आम्ही गोडा मसाल्यामध्ये करताना हळद आणि थोडी मिरची पावडर घालतो, वापरतो. हो का? तुम्ही घालता का? आम्ही नाही घालत, आमच्याकडं नाही चालत. म्हणजे आमच्याकडं नाही चालत नाही, आम्ही नाही घालत, पटलं आहे, कारण हसले ते चेहरे. हे आपण का म्हणतो? कारण तुम्ही जिथं राहता, तुम्ही जिथं वाढता, तुम्ही ज्या भागात वावरता लहानपणापासून, तिथं जे आजूबाजूला केलं जातं, तुमची आई, तुमची आजी, नंतर तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या काकू कोण असतील, त्या जे करतात ते आपण आत्मसात करतो आणि आपल्याला तेच प्रिय असतं. त्यामुळे आपण म्हणतो की नाही, आमच्याकडं हळद आम्ही नाही घालत, आम्ही तिखट नाही घालत. तुम्ही घालता का? म्हणजे ते घालतात त्याचा आनंद नसतो कधी. तुम्ही घालता का? म्हणजे ही जी बोलायची पद्धत आहे ना, त्यात दुसऱ्याला थोडा आपण कमी लेखतो. पण जर आपल्या भारताला मसाल्याची जन्मभूमी म्हटले तर भारतीयांनी आपापसात हे करू नये. हे लक्षात, तुम्ही हा प्रश्न मला छान विचारलं. आपापसात आपण ही देवाणघेवाण होती. तुम्ही हळद वापरता का? हळदसुद्धा चांगली आहे. मग ते हळद वापरतात तर आपण कधीतरी ती हळद वापरून बघूया ना. ते तिखट वापरतात तर आपण ते थोडं तिखट वापरून बघूया ना. करूया तसा थोडा मसाला. आपण आज नाही का घरी नाश्ता, पोहे, थालीपीठ असा असायचा. आज इडल्या होतात ना आपल्याकडं,
का करतो? आवडतं आपल्याला, आरोग्याला चांगलं आहे. मग अशी देवाणघेवाण विचारात झाली ना तर खरोखर जे परिकीयांनी म्हटलं आपल्याला बाउल ऑफ स्पायसेस तो खरोखर होईल. त्यामुळं आत्ता तुम्ही जो मला प्रश्न विचारतात, केरळ आणखीन उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये थंड हवा आहे, खाली खाली आलं की ती उष्ण उष्ण होत जाते. आणि केरळमध्ये काय आहे, खारी हवा आहे, समुद्रकिनारा आहे त्या बाजूला. त्यामुळे तिकडचं हवामान इकडचं हवामान ह्यामध्ये फरक आहे. आता केरळमध्ये नारळाचं पीक भरपूर आहे, त्यामुळे त्यांच्या जेवणामध्ये सुकं खोबरं असायचा प्रश्नच येत नाही आहे. त्यामुळे ते ओला नारळच वापरतात. आपण मात्र काय करतो, नारळ खरबडून भाजीवर घालतो. ते लोक नारळ चांगला वाटून अगदी गंधासारखा तो लावून त्याची भाजी किंवा काय असेल ती त्यांची बनते. मग त्यात चिंचेचा कोळ घालतात, त्याचं सार बनतं. पण आपल्याकडं नारळच मुबलक नाही आहे, त्यामुळे आपण तो वापरत नाही आहे. हे भौगोलिक झालेले परिणाम आहेत. तसं उत्तर भारतात गेलं तर तिकडं नारळाची झाडच नाही आहेत, तर तिथं त्यांच्या जेवणात नारळ असायचा प्रश्नच येत नाही. आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण खोबरं वापरतो, तीळ वापरतो, खसखस वापरतो, ओला नारळ वापरतो, सुकं खोबरं वापरतो. पण उत्तर भारतामध्ये जर ही नारळाची पैदासच नाही आहे तर ते ग्रेव्ही कशाची बनवतात? टॉमॅटो, कांदा, बटाटा. त्यामुळे पंजाबी किंवा ह्या कुठल्याही डिशेसमध्ये तुम्हाला खोबऱ्याचा वापर दिसणार नाही. पण आपल्याला आवडतात ना, समोसा आपण आवडीने खातो, भारतातली वस्तू आहे. फक्त आपण ते डेली खाऊ शकणार नाही. त्यामुळं सारे जहाँ से असं आपली जी भारताची म्हणजे वेशभूषा, प्रांतवार रचना, भाषा, ड्रेस, ह्या सगळ्याचं जे वैविध्य आहे ना ते ह्या स्वयंपाकाच्या थाळीमध्ये पण आहे आणि सगळ्यात आहे. फक्त मला बोलावंसं वाटतंय, आपला जो महाराष्ट्र आहे ना चप्पट आहे, बरोबर मध्ये आहे. तिकडं त्या बाजूला नारळाची झाडं, इकडं या बाजूला नारळ वगैरे काय नाही, टॉमॅटो वगैरे सगळं. वरती उत्तर भारतामध्ये काय बनतं? फुलके बनतात, पराठे बनतात. दक्षिण भारतामध्ये काय म्हणतं? रोटी बनते. म्हणजे गव्हाच्या पिठाचीच पण जाड रोडगा असतो त्यांचा, तो पॉप पण होत नाही, असाच शेकवला जातो. म्हणजे कर्नाटकात ते होतो पण केरळमध्ये तो होतसुद्धा नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं? फुलका पण नाही आणि ती जाडी रोटी पण नाही, पण सकाळची केलेली संध्याकाळपर्यंत राहील ही चपाती. त्यामुळे उत्तर आणि दक्षिणेमध्ये आपण जरी चेपटलेलो असलो तरी आपली जी चपाती आहे ती खूप पदरवाली आहे. ती बनवताना आपण घडी घालून आतमध्ये त्यात मोहन घालून ती करतो. त्यामुळे त्याला सुटलेले पदर हे भारताची संस्कृती दाखवतं. आणि मला खरोखर ह्या गोष्टीचा मी जेवढा अभ्यास केला आहे त्या अभ्यासानुसार आपलं महाराष्ट्रीयन भोजनाची जी थाळी आहे ही जगन्मान्य थाळी आहे. आपल्या जेवणाची वाढायची जी पद्धत आहे ती बघा, डावी बाजू उजवी बाजू, भात पोळीमध्ये वरण कधी वाढायचं, त्याच्यावर तूप कधी घालायचं, आपले नियम आहेत. ते आधी का घालू नये, ते नंतर का घालू नये, आपले नियम आहेत आणि ते वाईट अजिबात नाही आहेत. आता उत्तरेकडची लोक म्हणतात सलाद खायला पाहिजे, आमच्या ताटात असते ना कोशिंबीर, थोडीशी लिंबाची फोड पण असते, चटणी पण असते, सगळं असतं. मग पातळ असेल तर उजव्या बाजूला ती वाटी असते, रसभाजी असेल ती तेवढी त्याच्या पुढं असते, दुसरी भाजी असेल ती पुढं असते. आपलं ताट पण खूप असं सर्वसमावेशक आहे. ते उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व घ्या, पश्चिम घ्या, सगळीकडून समावेशक असलेली अशी आहे. आता गोडा मसाला, गरम मसाला महाराष्ट्रात बनतो हा, पण गोडा मसाला, गरम मसाला केरळ आणि वरती पंजाब किंवा गुजरातमध्ये बनत नाही. हे आपल्या महाराष्ट्राचंच आहे. आणि भारताचं जसं कौतुक आहे तसं महाराष्ट्रीयन लोकांना आपल्या महाराष्ट्राचं कौतुक वाटायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात हे सगळं बनतं आहे. गोडा मसाला, गरम मसाला तुम्ही विचारून बघा कुठल्याही उत्तर भारतीयाला त्यांच्याकडं आहे का, आणि केरळवाल्यांना पण विचारा त्यांच्याकडं आहे का. नाही आहे त्यांच्याकडं. त्यांच्याकडं ग्रेव्ही करताना डाळी घालून त्या ग्रेव्हीला एकसंधपणा येण्यासाठी ते वापर करतात. आपल्या स्वयंपाकामध्ये आम्ही डाळी वाटून घालत नाही. पण उत्तर भारतीयांच्याकडं उडदाची डाळ, थोडीशी चण्याची डाळ, आपण कोकणात सिंधुदुर्गात गेलो तो थोडेसे तांदूळ वापरतात आणि ती ग्रेव्ही बनली जाते. आणि ह्याचं कारण काय आहे? नुसता नारळ वाटला तर तो फाटतो, म्हणून त्याला एकसंधपणा येण्यासाठी ह्या गोष्टी त्यात ॲड करून ते केलं जातं. वा, म्हणजे महाराष्ट्र या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहे. आपण अग्रेसर सगळ्यांनी आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी एकदा टाळ्या टाळ्या वाजवूया. वाजवायला आणि जसा खिलवण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर आहे मला वाटतं. हो, फक्त खाण्यामध्येच नाही. खाण्यामध्ये पण नाही.
कोणाला करून घालण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र अव्वल आहे, आणि पुढं तुम्ही जे आहे. सांगितलं की गोडा मसाला, गरम मसाला, त्याचे घटक पदार्थ हे दुसऱ्या प्रांतांमधून जरी आलेले असले हो, तरी त्याचं एकत्रीकरण हे इथे म्हणजे केलं ब्लेंड जातं. करणं किंवा मसाला बनवणं हे महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये अग्रणी आहे. तुम्ही केरळच्या लोकांच्याकडे गेलात तर त्यांचा कुठला मसाला आहे का नाही, ते ऐत्या वेळेला सगळं करतात. मग त्यात धणे घालतात, लसूण घालतात, कांदा घालतात आणि ते वाटप तयार करतात. त्यांच्याकडे तयार मसाला हा प्रकार नसतो. पण आपल्याकडं वर्षभराचा तयार गोडा मसाला, गरम मसाला हा असतो. त्यामुळे आपली संस्कृती मसाल्यांची ही आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि ती जगभरात कौतुकास्पद आहे. मला हाच प्रश्न पुढे विचारायचा होता की मसाल्यांचे दोन प्रकार आपण जर बघितले की एक इन्स्टंट, जसं तुम्ही सांगितलं की तात्काळ बनवले जाणारे, आणि एक साठवणुकीचे, हो, तर त्याची नेमकी काय फायदे तोटे किंवा वैशिष्ट्य काय सांगता येतील दोन प्रकारांची? आता इन्स्टंट मसाले म्हणजे बाजारातून आणलेले असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना. आता बाजारातून जे आपण मसाले आणतो ते कोणीतरी उद्योग करतो आणि उगाच कोणीतरी उद्योग करत नाही. शेवटी त्याच्या पोटाचं अर्थार्जनाचं ते साधन असतं. आणि आपण ज्या वेळेला घरात करतो त्यावेळेला एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जीव ओतून करतो, त्या गोष्टी मनापासून करतो की मला याच्यातून स्वयंपाक कर, किंवा मी जो बनवला आहे मसाला त्यातून मला थोडा काहीतरी भाग काढून मुलीला द्यायचा आहे, किंवा माझ्या मैत्रिणीने तिने विचारलं होतं म्हणून तिला द्यायचं आहे. ह्या ज्या भावना असतात ना, त्या भावना उद्योजकांना अजिबात नसतात. त्यांना तो बिझनेस करायचा असतो, त्यातून पैसे कमवायचे असतात. फक्त आता गव्हर्नमेंटने बरेच रूल काढून दिलेले आहेत FSSAIने, त्याला घाबरून ते थोडी काळजी वगैरे घेतात. पण मेन उद्देश त्यांचा काय असतो? पैसा कमवणे. त्यामुळे घरात मसाले करताना आपण सगळ्या गोष्टी उत्कृष्ट क्वालिटीच्या, अगदी त्याला 5ची 15 मिनटं लागली तर तो मंद आचेवरच भाजणं हा प्रकार करू, तो दळताना तो लक्षपूर्वक दळू, हे सगळे प्रकार तुम्हाला इन्स्टंट मसाले जे लोक करतात तिथं दिसणार नाही. आता मी क्वालिटीबद्दल बोलले की आपण चांगल्या प्रतीचीच वस्तू त्यात घालू, पण हे जे ब्लेंड करणारे मसाले म्हणजे इन्स्टंट करणारे आहेत किंवा मसाला उद्योजक आहेत, हे असं करतील याची अपेक्षा करणं फार चुकीचं आहे. पण मग ही भेसळ ओळखायची कशी? ह्याला भेसळ नाही म्हणता येणार. फक्त आपण घरी करताना चांगल्या दर्जाचं आपलं म्हणून निवडतो. तिथं प्रतवारी दिलेली असते, त्या प्रतीमध्ये 3 नंबरचं निवडतील, 4 नंबरचं निवडतील, 5 नंबरचं निवडतील आणि ते वस्तू आणतील. काय माहिती आहे, या उद्योजकांनी पकडलं आहे कुणाला? तुमच्या व्यस्ततेला. आज तुम्ही व्यस्त आहात, त्यामुळे तुम्हाला आज हातात सगळं रेडी पाहिजे. मग रेडी मिळतं आहे बाजारात पैसे दिले की. परत दुसरी गोष्ट काय, साठवायची कटकट नाही. ते साठवा, ते बघा राहिलेत का, अजिबात कटकट नाही. आत्तापुरतं किती लागतं आहे? एव्हरेस्ट 50 ग्रॅमचं पाकिट आपल्याला मिळतं. ते आणलं, उघडं टाकलं, खराब झालं, काळजी वाटत नाही, फार पैसे काय आपले गेलेले नाही आहेत. म्हणजे इतका हा जो आपल्याकडं काय म्हणायचा निर्डावलेपणा आलेला आहे तो फार बेकार आहे. आणि त्यामुळं ह्या लोकांची दुकानं फार मोठ्या प्रमाणात चालतात. ती दुकानं बंद व्हावीत असं मी म्हणत नाही, पण त्यांनी क्वालिटी माल तयार करावा आणि तो क्वालिटी माल द्यावा आणि आपण सुद्धा काहीतरी समजून तो घ्यावा. आज खिशात पैसा खेळतोय म्हणून आणलेलं पाकिट कसं तरी ठेवायचं, ते कापतात, उघडतात आणि ते तसंच असतं. छान बरणीत ठेवतील किंवा ते हे करतील अशी काळजी घेतली जात नाही. आणि मग म्हणायचं काय माझंच चुकलं, ती उघडी होती. पण थोडं तिथं पण चुकतं की त्याने करतानासुद्धा तो तेवढ्या क्वालिटीचा त्यात घातलेला घटक नसतो, म्हणून ह्या गोष्टी घडू शकतात. आता मी तुम्हाला बोलता बोलता 2 गोष्टी सांगते. लवंग मसाल्यात लागते, पण हे मसाला उद्योजक मसाला करताना लवंगच वापरतात असं नाही, तर लवंगेची काडी वापरतात. बरं. लवंगेचा हा कळा आहे, त्या कळ्याच्या पाठीमागं काडी असते आणि ह्या काड्या बाजारात विकत मिळतात. त्यामुळे मसाला उद्योजक जर त्यांना 1 किलो लवंग वापरायची असेल तर 1/2 किलो लवंग वापरतील मसाल्याच्या काड्या. कारण चव, आपण फक्त चवीकडं जातो. पण हे जे मसाले आहेत ह्याच्यात तेलार्क आहे, तेल आहेत त्याच्यात. आणि लवंगेमध्ये वरचा जो कळा आहे तो कळा जो बंद असतो त्या बंद कळ्यामध्ये तेल असतं. कधी कुणाला आठवत असेल, मुलाला खोकला लागला तर तो लवंगेचा कळा दिव्यावर देवाच्या दिव्यावर तो धरत होते आणि तो त्यातलं तेल फुर्र करून असं बाहेर यायचं आणि ते फुर्र होणारं मधामध्ये धरत होते.
म्हणजे तो तेलारकं मधात पडत होता आणि मग ते चाटण खोकला आला तर दिलं जात होतं. लवंगेमध्ये लवंगेची ॲड होते ना टूथपेस्टमध्ये, काय आहे तेलारकं आहे त्यात. त्या तेलारकामुळे वेदना कमी होतात, त्यामुळे दाढदुखी कमी होते, दाताला लागलेली कीड कमी होते. हे जे औषधी गुणधर्म आहेत ना, त्या औषधी गुणधर्मांसाठी घरातली बाई ही मसाले निवडताना त्याची क्वालिटी बघत होती. मी त्यात लवंग वापरेन, एवढीशी वापरेन पण चांगलीच वापरेन, मी त्यात काळी मिरी वापरेन, चांगलीच वापरेन. पण उद्योग करणारा मनुष्य हा विचार कशाला करेल? आणि असे ज्या वेळेला मसाले आपण आणतो बाहेरचे, त्यावेळेला त्यात तेल आहे का ह्याचा आपण शोध लावायला जातच नाही. फक्त आपण चव बघतो. आणि माझी गरज आजची काड्या घालणे हा प्रकार त्यावरूनच आला असावा, नाही का? आणि असे अनेक आपल्याकडे वाक्प्रचार आहेत की मोहरीसारखी तडतडू नकोस, हो किंवा एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला विचारत नाही तेव्हा आपण म्हणतो की हिंग लावून विचारत नाही. हो. ते हिंगाचं काय महत्त्व आहे हो? हिंगाचं महत्त्व, मी एक प्रश्न विचारू का? आपण घरात साबुदाण्याची खिचडी करतो. मागच्या लेक्चरला बरेच जणांनी ऐकलेलं आहे, अशी लोक असतील त्यांना माहिती असेल त्यांनी गप्प बसा. नवीन लोकांनी सांगा. साबुदाण्याची खिचडी आपण करतो तर आपण फोडणीला एरवी हिंग घालतो ना, मग ती खिचडी करताना का नाही घालत? वाचलं पण विसरलो. हां, मुळात आपण जी हिंगाची डबी म्हणून आणतो त्याचं नावच चुकीचं आहे असं मला वाटतं. ती हिंगाची डबीच नसते. त्याच्यावरचं लेबल आज घरी जाऊन सगळ्यांनी बघा. ॲडव्होकेट मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही पण जाऊन बघा कायद्याच्या पलीकडे जाऊन. त्या डबीवरती त्यात हिंग किती हा लिहिलेलं नसतं, कारण हिंग ही आजसुद्धा वन्य वनस्पती म्हणून गणली जाते. त्यामुळे त्याच्यावर हिंगाचा उल्लेख नाही, पण सगळ्यात मोठं पर्सेंटेज तुम्हाला पिठाचं दिसेल. आणि वनदेवीचं चित्र मात्र असतं. हो, ते तुम्हाला हिंगाचं प्रमाण दिसणार नाही, पिठाचं दिसेल. आणि हिंग हा डबीतला हिंग हा ओरिजिनल हिंग नाही. हिंग हा झाडाचा चीक आहे. तो चीक साठवला जातो आणि नंतर तो चीक असाच कसा आपण वापरणार? म्हणजे परत मी म्हणते, ते पहिलं जे काय आपल्या पूर्वजांनी केलं आहे ना, म्हणून आज आपण वरणात सुद्धा हिंग घालतो आणि स्वाद आणतो वरणाला. पण खरंच तो ओरिजिनल हिंग एक थेंबर घातला तर वरणाची वाट लागेल, इतका तो उग्र आहे. मग असा हिंग आपल्या ह्याच्यात पाहिजे स्वयंपाकात, कारण हिंगाचा एक चांगला गुणधर्म कुठला? जंतुनाशक, उत्तम. त्यामुळे तो अन्नात असावा. आणि दुसरा स्वाद, म्हणजे एकीकडं वैद्यकशास्त्र आलं आणि दुसरीकडं चव आली त्याची. आणि म्हणून ते आपल्या अन्नात असायला हवा. मग असा हा घालणार कसा? म्हणून तेव्हाच्या त्या लोकांनी त्याच्यावर ज्या प्रक्रिया केल्या गेल्या, म्हणजे मी यांचा उल्लेख केला आता सुश्रुतांचा, त्यांनी कदाचित ह्या प्रक्रिया केलेल्या असतील. आणि म्हणून हिंगाचा जो चीक, त्याच्याबरोबर खायचा डिंक, साखरेपासून बनवलेलं कॅरेमल आणि पीठ, असं सगळं एकत्र करून त्यांचा बंद बनवला, लगदा. आणि नंतर मग त्याचे खडे तुकडे काय ते वाळवले. आणि आत्ता आधुनिक पद्धतीमध्ये त्याची पावडर करून आपल्याला डबी मिळते आणि हिंगाचे खडे असतात. आणि असा तो बंद बनवला जातो. म्हणून हिंगाच्या कुठल्याही डबीवरती बांधाणी हा शब्द असतोच. तो कंपल्सरी आहे कायद्याने, तो बांधाणी लिहायलाच पाहिजे. बांधाणी याचा अर्थ अशा प्रकारे बंद केलेला. हां, इतक्या वस्तूंचा बंद केलेला आहे तो. बरं बरं. आणि त्या बंधामध्ये हिंग किती? 100 ग्रॅमची डबी आणली तर 100 ग्रॅमच्या डबीमध्ये साधारण 6 ग्रॅम हिंग असावा. 94 ग्रॅम काय त्याला म्हणायची का हिंगाची डबी? पण तरी पण आपण त्याला हिंगाचीच डबी म्हणतो आणि हिंग घरी आणतो. म्हणून त्याच्यावर बांधणी हा शब्द कंपल्सरी आहे. आणि हिंग बनवताना त्यात पीठ असतं, म्हणून उपवासाच्या कोणत्याही पदार्थामध्ये फोडणीला हिंग घातला जात नाही. हे त्याचं कारण. पण अशीच आवड म्हणून खिचडी खात असाल साबुदाण्याची तर हिंग जरूर घाला. कारण साबुदाणा, शेंगदाणे, तुपाची धार हे सगळे गॅसला उद्रेक करणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिंग हा त्या ह्याच्यावरती परिणाम करणार आहे. आता मसाल्याचे जे घटक पदार्थ आहेत ते खरेदी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये जी काही
भेसळीची शक्यता असते ती कशी ओळखावी? जसं तुम्ही लवंग्याचं उदाहरण सांगितलं, हो, तसं आणखीन कोणत्या पदार्थांचं सांगता? मसाल्यांमध्ये आता गेल्या वर्षी का काहीतरी जिऱ्याची भेसळ झालेली ऐकलं असेल. जिऱ्याला वेगळा लेप वगैरे लावून असं फार क्वचित घडतं. याच्यामध्ये भेसळ येत नाही. आजकाल भेसळ करणं हा कायद्याने गुन्हा, म्हणजे त्यात काडी असली तरी तो गुन्हा. काडी असता कामा नये, ते स्वच्छ असावं. पण जी प्रतवारी आहे ना, आता जिऱ्याची प्रतवारी लहान मोठं बारीक यामध्ये भेसळ व्हायची शक्यता फार कमी आहे. पण जिऱ्यामध्ये दर्जा ठरवणं हे असू शकतं. त्यामुळे मी आता म्हटलं घरगुती आपण वापर करताना एकदम गृहिणीच सगळ्या बसलेल्या आहेत. त्यामुळे घरी आपण वापर करताना किंवा खरेदी करताना ज्या वस्तू घेतो त्याच्याबद्दल बोलायला मला जास्त संयुक्तिक वाटेल. कारण भेसळ हा शब्द नकोच आता. कारण ह्याच्यात सुद्धा म्हणजे तो आपण तांदळामध्ये दगड नसतात, वकील साहेबांना गव्हामध्ये ते काड्या सोडून देऊया. नसतात. कारण नियमानुसार ते असताच कामा नाही. नियम आहे तो की त्यात ते असता कामा नये. ते असेल तर ती भेसळ. म्हणजे अगदी तुम्ही म्हटलं ना, मी तांदूळ विकतो आणि त्या तांदळामध्ये 4 दाणे मुगाची डाळ मिळाली तरीही त्याला भेसळ म्हणतात. म्हणजे इतका त्या भेसळीचं कायद्याच्या दृष्टीने आहे. पाळणारे पाळतात, सोडणारे सोडतात. कायदे बरेच आहेत. अंमलबजावणी होताना फार कठीण जाते. आणि हा पण- जागरूकतेचा परिणाम म्हणता हो. येईल, ग्राहक जागरूकतेचा, जे काम तुम्ही इतकी वर्ष करत आहात खरं म्हणजे. तर आता वेगवेगळे मसाले जे आपण वापरतो त्यात सगळ्यात महत्त्वाची दालचीन. कारण जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला शोध लागला तो दालचिनीचा. बरं. इजिप्तमध्ये तो शोध लागला. तो कसा लागला? मी म्हटलं ना, मांस खाल्लं जात होतं. मग ते ह्या झाडाची साल काढ, त्या झाडाचं पान काढ, त्यात दालचीन घातल्यानंतर ते चांगलं वाटलं. असा तो दालचिनीचा शोध लागलेला आहे. ही जी दालचिनी आहे ती सुरुवातीला आपण खाल्ली की मधुर लागते चवीला. आणि ती चावून ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला थोडी चुरचुरायला लागते. आणि जर तुम्ही तो दालचिनीचा तुकडा छान चावून खाल्लेला असेल आणि त्याची क्वालिटी खरोखर चांगली असेल तर दुसऱ्या दिवशी तुमच्या जिभेला चिरा पडल्याच पाहिजेत, अरे बापरे. अल्सर झाल्यासारख्या. ती दालचीन आहे आणि ही दालचीन आपल्या मसाल्यामध्ये स्वाद आणते. हा सगळ्यात मोठा हे आहे. अलीकडं दालचिनीची पावडर वजन कमी करण्यासाठी वापरली जाते, बरीच जणं घेतात. आणि दुसरा दालचिनीचा उपयोग शीतोपलादी चूर्णामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने तिथं ती वापरली जाते. आणि दालचीन निवडताना आता सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल की दालचिनीची अशी लांब लांब हे यायची, पाती यायची आणि ती खडबडीत असायची. जसा काळ पुढं गेला तसे बदल होत गेले. आता ती बाह्य चालय झाडाची, त्यामुळे आता ती वापरली म्हणजे मार्केटमध्ये मिळत नाही का? आता मार्केटमध्ये मिळते. पण आज लोक घेताना छान दालचिनी निवडतात. मग ती अगदी पुंगळी केलेली असते. म्हणजे काही वर्षांपूर्वी एवढ्या लांब ह्याच्या दांडियाच्या दांड्या असतात तशी होती. मग ती कन्व्हिनियंट नव्हती वापरायला, म्हणून मग आता सिगारेट, आता त्याला सिगरेट दालचिनच म्हणतात. कारण सिगरेटच्या एवढी ती आहे, त्यामुळे ती पुंगळी असते. तर ही पुंगळी कशी? दालचिनीच्या झाडाचं वरचं साल, बाह्य साल हे पण बाजारात विकलं जातं, विकलं सगळंच जातं. आतला जो भाग आहे त्या खोडाला झाडाच्या छेद पाडला जातो. आणि मग जे केळीचं कसं असतो तसा तो जो ह्याचा स्किन आहे त्या ह्याची खोडाची आतल्या त्या स्किनची अशी अशी पुंगळी करत ती पुढं पुढं नेली जाते. आणि मग ती लांब पुंगळीचे तुकडे तिथंच केले जातात आणि ते वाळवतात. ती दालचिनी आणि ती आपल्या स्वयंपाकात अधिराज्य गाजवून आहे आणि जगाच्या पाठीवरचा पहिला मसाला म्हणून तिचा इतिहासामध्ये रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर मी आता जरा हा पेपर घेते कारण एखादा मसाला रिपीट होईल. आम्हाला समज होता की दालचिनी म्हणजे चीनचा संबंध आहे. नाही नाही नाही, चीनमध्ये दालचिनीचा आहे पण मुळात शोध हा इजिप्तमध्ये लागलेला आहे. काय माहिती आहे, जगाच्या पाठीवर ह्या मसाल्याने मोठं हे केलं. म्हणजे मोठा राहून जो मारावा लागला इस्तंबूलच्या त्या तुर्की लोकांनी, तो जर फड्डा नसता केला तर भारताचा शोध घ्यायला कोणीही आलं नसतं. तसं हे शोध लावताना हळद आपल्याला कशी मिळाली? माशेलकर लढले नसते, हळदीचं पेटेंट आपल्याला मिळालं नसतं. तसं दालचीन माझा शोध, काळी मिरी माझा शोध, असं प्रत्येकाने ते केलेलं आहे. हे माझं, ते माझं, ते माझं. आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या नाही आहेत, पण मेजॉरिटी भारत, मेजॉरिटीने भारतात मसाले आहेत. हळदीचा तुम्ही आता उल्लेख केला, तर हळदीच्या बाबतीत महाराष्ट्र एकेकाळी खूप अग्रेसर होता. हो. तर आता तशी परिस्थिती आहे का? किंवा हळदीची पेवं असायची आपल्याला ऐकून होतं आपण,
सध्या काय तो परिस्थिती आहे? इतिहास तो रंजकच आहे. आता सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर आहे, नाही असं नाही आहे. आणि सांगलीच्या हळदीला जरा जास्त डिमांड आहे. आता प्रत्येक कुठलंही उत्पादन होताना तिथलं हवामान, तिथली माती, ह्या सगळ्याचा त्या गोष्टींवर परिणाम होतो. आपूस आंबा देवगडचा पण आहे, रत्नागिरीचा पण आहे. रत्नागिरीचा हा रत्नागिरीचा आहे, देवगडचा हा देवगडचा आहे. मग देवगडवाले म्हणतील आमचा इकडं आंब्याचं फळ मोठं असतं. रत्नागिरीवाले म्हणतील नाही, आंब्याचं फळ लहान असतं पण आमचा गोडवा वेगळा. हा परिणाम कसला आहे? तिथलं हवामान, तिथली जमीन, तिथलं वातावरण, ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्यावर होतो. आंबा आवडतो का? आणि हा असा फरक पडतो. तसं हळद ही सांगलीमध्ये तिथलं जे पोषक वातावरण आहे त्यामुळे तिथं ती हळद होते. आता तुम्ही जो पेवांचा उल्लेख केलात, ही मोठी भारतातली उत्क्रांती आहे. पण ज्या वेळेला हळद बनते त्यावेळेला ती ताबडतोब विकली जात नाही. मग त्या हळदीची साठवणूक करायची कशी? ती सुरक्षित राहिली पाहिजे. हळकुंड बघा, आपण घरात जरी ठेवली ना तर त्याला भोंगा लागतो, कीड लागते. असा आहे का अनुभव कोणाला? हळकुंड आपल्याकडं असंच राहिलं तर त्याला भोंगा लागतो. मग ही सुरक्षित कशी ठेवायची? आता त्या जीव पैदा होणार नाही ह्याचा बंदोबस्त कसा करायचा? त्यावेळेला एअर कंडिशन स्टोअर नव्हतीत कुठेही. म्हणजे काय कोल्ड हाऊस म्हणतात ना, तसं कुठं होतं त्यावेळेला. मग ही कोल्ड हाऊस कुठं? जमिनीत खाली. आणि ती जमिनीत खाली खोल खोदली जायची, म्हणजे तिथं कुठलाही जीव तयारच होता कामा नये. आणि मग ती तयार करताना बाजूने गवत लावलं जायचं आणि त्यात ती हळकुंड ठेवली जायची. वरून ते आपली भाताची कणगी वगैरे असते ना, तसं वरून ते बंद करून त्याला शेण वगैरे लावून मग तो मनुष्य बाहेर यायचा. आता हा त्या वेळचा स्टोअरिंग करण्याचा फंडा होता. पण ह्या स्टोअरिंग करण्याच्या फंड्याने आणि आपल्या भारतात सांगलीमध्ये खूप हळद होत होती, त्यामुळे ॲटोमॅटिकली लोक तिकडं खरेदीला यायला लागली. हळदीची प्रत चांगली होती त्यामुळेही त्याला डिमांड आला. आणि ह्या पेवांच्या जीवावरती तिथल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिली. त्यामुळे हळदीची चांगलीच लागवड सांगलीमध्ये झाली, शेतकरी सधन झाले आणि अशी सांगली आपली ह्याच्यात आली. पण नंतर काही म्हणा, आता आपण म्हणतोय पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, झाडं तोडली जात आहेत, त्यामुळे नदीचे प्रवाह बदलता येत आहेत. नंतर ही नदीचं पाणी पेवांमध्ये खाली घुसायला लागलं आणि ती पेवं खराब व्हायला लागली. बँकांनी लोन द्यायचं बंद केलं. आता ती पेवंही नाही आहेत आणि तो इतिहासही नाही आहे. पण एकेकाळी आपल्या सांगलीमध्ये ही हळदीची पेवं जमिनीखाली होती आणि त्याच्यावर बरंच लिखाण झालेलं आहे. बऱ्याच जणांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि आर्थिक उत्क्रांती पण भारताची त्याच्यात बरीच झालेली आहे. आणि मिरचीच्या बाबतीत काय सांगाल? मिरचीला अनेकदा आपण बघतो की व्यापारी त्याच्यावरती पाणी मारतात, तर मग ते योग्य आहे की त्याच्यामागे काही शास्त्र आहे? पुन्हा मी आहे वाणी, इन रियल मी खरोखरच आहे वाणी जातीने. आणि माझ्या आजोबांचं भलं मोठं दुकान होतं. शाळेत ज्या वेळेला आम्ही जायचो, आणि कोकणात म्हणजे माझ्या गावात शाळा फक्त 7वीपर्यंतच होती. आम्ही शाळेत जायचो आणि व्यापारी म्हणून आम्ही एकटेच होतो त्या गावामध्ये. आम्हाला वाणी असंच म्हणायचेत सगळेजण. तर आम्हाला आमच्याबरोबरची मुलं एक एकदा चिडवायची, काही झालं तर. काहीतरी होतात ना मुलांची भांडणं. हा माहिती आहे, वाणी मिरचीला घाली पाणी. तुमचे दादा रात्रीचे मिरचीवर पाणी मारतात आणि वजन वाढवतात. आता ती बरोबरची मुलं असं का बोलत होती त्यावेळेला? तर त्यांच्या घरात हे कुठंतरी बोललं जात होतं असेल. आज वाण्यांकडून आणली मिरची पण ओली ओली होती, वजन वाढवलं नाही, हे त्या मुलांना कळायला हाच मार्ग होता ना. हा विचार मी आत्ता करते, पण तेव्हा ती गोष्ट माझ्या मनाला फार लागली होती. रात्री आमचं ज्यावेळेला दुकान बंद व्हायचं त्यावेळेला आमच्याकडं गडी होते. ते गडी कचरा वगैरे काढायचे आणि तो दुकानात पडलेला कचरा एका सोपात ठेवलेला असायचा. तेव्हा आम्हाला वाटायचं सुपात कशाला कचरा ठेवतात, पण तुम्हाला माहिती आहे सोनारकडचा कचरा पण सांभाळून ठेवला जातो. तसा हा आमचा कचरा सुपात ठेवलेला असायचा आणि दुसऱ्या दिवशी आमचा तो गडी अंगणात तो वाळवायला टाकायचा. मग त्याच्यात मिरचीचे तुकडे असायचे. आणखीन दुकानात काय विकलं, लवंग, म्हणजे जसं आता मसाला मार्केटमध्ये दिसतात ना बाहेर बोवारणी बसतात विकायला, तो प्रकार तिथंही चालत होता. तरी पण प्रश्न पडला होता, रात्रीचं पाणी का मारतात कळत नव्हतं. आणि त्यावेळेचा जमाना असा होता की लहान मुलांनी मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, म्हणजे ती पोरं आगाव. त्यामुळे प्रश्नही विचारायचा नाही. पण ते शल्य माझ्या मनात खूप होतं. मी आजोबांना कधीही तो प्रश्न विचारला नाही आणि माझं सगळं आयुष्य दुकानातच गेलं.
आजोबांच्या जवळ झोपणं, रात्रीचं पण, शाळेतनं आलं तरी पण आजोबांना मी हा प्रश्न कधीही विचारला नाही. आत्ता हे काम करत असताना हुबळीला गेलो होतो, तिकडं पण बघितलेलं की मिरचीच्या ह्याच्यावर पाणी मारलं जातं. आणि मिरचीच्या वेळेला आम्ही खरेदी करतो त्यावेळेला ढिगारे लागतात मिरचीचे, आणि आम्हाला मिरची ती बघावी लागते. त्या मिरचीच्या बोरीमध्ये आतमध्ये हात घातला ना तरी आपला हात सगळा ओला होऊन बाहेर येतो. म्हणजे एक एकदा ते पाणी गच्च आतमध्ये झालं तर त्या मिरच्या सडलेल्या असायच्यात आणि हात असा त्याला सगळं ते हे लागून बाहेर यायचा. समजत नव्हतं का ते. आम्ही सांगलीला आलो आणि सांगलीला पण सांगलीच्या मार्केटमध्ये हळदीला गेल्यानंतर साधारण एप्रिलचा महिना आणि मिरच्यांची पोती अशी बाहेर ठेवलेली असायची. आजूबाजूची लोक मिरची खरेदी करायला यायची. आम्ही जाताना सकाळी मिरच्यांची पोती बाहेर, लोक खरेदी करतात आहेत आणि होत आहे. रात्री आम्ही संध्याकाळी परत येताना ती पोती खाटेवरती टाकून त्याच्यावर बदाबदा पाणी, म्हणजे बादलीने पाणी ओतलं जायचं. हे मी 3 दिवस बघितलं. म्हटलं आता इथं हा प्रश्न विचारायचा का होतं आहे सर. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी मार्केटमध्ये गेलो त्यावेळेला मी आमच्याबरोबर आमचे परचेस ऑफिसर होते, त्यांना म्हटलं जरा थांबा, मला यांना प्रश्न काय विचारायचं आहे. ते मिरचीबद्दल, मी आपली मिरची आपण इथं कुठे घेतोय नका म्हटलं मला विचारायचं आहे. मी तिथं जाऊन विचारलं, म्हटलं तुम्ही मिरचीच्या याच्यावर काल रात्री पाणी होतं आणि ते पोतं आत्ता बाहेर उभं आहे का. तर त्यांनी फार मोठं सत्य मला त्यावेळेला सांगितलं. ते म्हणाले मिरची ही कधीही तुकडा विकत घेऊ नये, मोडलेली. मिरची मोडली की ती ओपन झाली की त्यातमध्ये पोकळ असते, त्यामध्ये कुठलेही प्राणी आपलं घर करतात. आणि ती मिरची आम्ही उन्हात पोती ठेवतो, तिथं ऊन असतं दिवसभर, ती कुरकुरीत होते. ती अशीच कुरकुरीत झाली तर माझं नुकसान आहे. म्हणून मी रात्री त्याच्यावर पाणी ओततो, पाणी सगळं रात्री निथळतं, सकाळी परत पुन्हा बाहेर ठेवतो. तेव्हा मला शोध लागला की वाणी आणि मिरचीला घालतात पाणी, हे मला त्यावेळेला का म्हणत होते, त्याचा शोध मला तिथं लागला. आणि मिरचीवर पाणी घातलं जातं ते अशासाठी, तर तुम्हाला असं कुठं आढळलं तर त्या विक्रेत्याला, तो वाणी असू दे नाही तर आणखीन कोणी असू दे, त्याला लबाड म्हणू नका. तिथं लबाडी नाही आहे ती. आणि इवन कदाचित आमच्या आजोबांना पण ते माहिती नसेल की ह्याच्यासाठी पाणी मारतात वगैरे, असेल सुद्धा. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पूर्वापारपासून चालत हां. ते असं शल्य कुठेतरी मनात होतं म्हणून मी ते विचारलं, तुम्ही असं का केलं. आणि थोडं पाणी नव्हे, चक्क पोतं असं ठेवून आंघोळ घालतात तसं वरती बादल्या होतल्या त्याच्या, आणि ते निथळत ठेवलं होतं. आणखीन अशा काही टिप्स सांगू शकाल का. जसं हे मिरचीची साठवणूक आहे तसं आणखीन पदार्थांची साठवणूक करण्याच्या बाबतीत ते पदार्थ जास्त टिकावेत यासाठी. आता मसाल्यांच्या पदार्थांमध्ये मी आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची तेलं असतात आणि ती बाष्पनशील असतात. म्हणजे त्या तेलांना पदार्थांना ऊन लागलं, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आली तरी त्यातली तेलं उडतात, शुष्कपणा येतो त्याच्यामध्ये. आणि या मसाल्याच्या पदार्थांमध्ये असलेला तेलार्क आपल्याला मिळतच नाही. त्यामुळे आपण बनवलेल्या मसाल्याची क्वालिटी उंच होऊ शकत नाही. म्हणून मसाल्याचे पदार्थ तुम्ही तयार जर मसाले केलेत किंवा अख्खे मसाले आणलेत तर ते अख्खे मसाले बरणीमध्ये भरा. आता ह्याचासुद्धा एक ग्राफ आहे की कशामध्ये ठेवले की मसाल्याचं लाईफ वाढतं. मसाले जर तुम्ही ह्याच्यात ठेवलेत खोक्यामध्ये तर त्याचं लाईफ 18 महिने. साध्या कुठल्या तरी डब्यात ठेवलेत तर त्याचं लाईफ 24 महिने. पण तेच मसाले जर तुम्ही काचेच्या बरणीत ठेवले तर त्याचं लाईफ 24 महिने. वा. आणि हे सगळं करताना ते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असणार नाहीत असे ठेवा. ती किरणं जर त्याच्यावर पडली तर त्या किरणांचा परिणाम होऊन ते शुष्क होतात, म्हणजे आतल्या वस्तूंचं बाष्प तयार होतं. बरणी जरी तुमची बंद असली तरी त्या बाष्पामुळं त्यात शुष्कता येते आणि आपण मसाले बनवल्यानंतर त्याला जो तेलकटपणा अपेक्षित असतो ना तो येत नाही. त्यामुळं मसाले साठवताना किंवा स्टोअर करताना हे असेच करावेत. आपल्याला लागतात तेवढेच घ्यावेत. उगाच हव्यासाने स्वस्त मिळाले म्हणून 1 किलो घेऊया, आपल्याला तेवढं लागणार नसेल तर जास्तीचं घेऊ नका. कारण काही काळाने त्याचा तेलार्क हा कमी होतो आणि आपल्याला त्याचा स्वाद किंवा त्याची अपेक्षित असलेली उपयुक्तता मिळू शकत नाही. दुसरं, तुम्ही मसाले पावडरी केल्यात तर त्या पावडरीसुद्धा, आता मिरचीबद्दलच मी तुम्हाला सांगते,
मिरचीची पावडर केली तर काही जणांना 2 किलो लागते, 4 किलो लागते, 5 किलो लागते. तर ह्या अशा पावडरी ठेवताना त्यामध्ये कधीही धातूचा चमचा ठेवू नका. त्यात धातूचा चमचा कधीही असता कामा नये. लाकडाचा चमचा वापरा, तो चालेल, पण धातूचा नको, शक्यतो आज चमचाच नको. आणि मोठं स्टोअर करत असाल 5 किलोचं किंवा 4 किलोचं तर तसं न करताना थोडं थोडं करा. काही कारणाने त्याला, कारण हल्ली ना हवेत पण प्रदूषण भरपूर आहे, त्याला कुठून जरी एक होल मिळालं आणि हवा आतमध्ये गेली तर तुमचा 5 किलो मसाल्याचं नुकसान होण्यापेक्षा अर्धा किलोचं किंवा 1 किलोचं नुकसान एक वेळ आपल्याला पचेल, पण ते पचणार नाही. त्यामुळे ते तसं ठेवा. तुम्हाला आठवत असेल तर कदाचित तुमच्या आजीबिजीच्या वेळेला पांढऱ्या चिनी मातीच्या बरण्या असायच्यात, त्याला वरती पिवळा पट्टा आणि त्यात आतमध्ये फिरकीचं झाकण असायचं, हवा जायला चान्सच नाही. एवढं असूनसुद्धा त्या आजीनी त्याच्यावर पांढरा कपडा बांधला नाही असं कधीच झालं नाही. त्याला दादरा म्हटलं जायचं. अच्छा. तो दादरा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर मसाले असे ठेवत असाल काचेच्या बरणीत साध्या प्लास्टिकच्या झाकणाच्या, तरी त्याला वरती कपडा बांधा. खूप मोठा बंदोबस्त होतो, बाहेरून हवा आतमध्ये जात नाही. आणि झाकणं अशी दाबून लावायची असण्यापेक्षा फिरणारी झाकणं हवी, फिरकीची. आजकाल प्लॅस्टिकची भांडी जी झाकणं आहेत त्याची आटे जातात, ती लूज होतात, बदलून मिळतात नवीन. पण काचेच्या बरण्या वापरा. मग 5 किलो तिखट असेल तर 5 किलोला 5 बरण्या वापरा, पण 5 किलोची एक मोठी बरणी करू नका, आपलंच नुकसान होतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे तिखटाच्या बाबतीतली. पुन्हा तिखट साठवताना तिखटामध्ये हिंग घालावा हे आपल्याला परंपरेने खूप माहिती आहे. HBAच्या रूलप्रमाणे जो हिंग मी तुम्हाला म्हटलं डब्बीतला किंवा कडा, हा बनवताना 6% त्यात हिंग असावा असं आहे. पण उत्पादक कंपन्या हे तंत्र पाळतातच असं नाही, कारण हिंगाला स्वाद आहे. त्यामुळं हळूहळू करून त्याचा त्यांनी 3 वरती आणला, 3% तरी आपल्याला कळणार नाही. मग जर तुम्ही हिंगाचा खडा आणाल त्यात 3% हिंग असेल तर त्यात राजा कोण असेल? पीठ. आणि पीठ म्हणजे परत पुन्हा किड्यांना चान्स. म्हणून आजकाल हिंग घातल्यानंतर सुद्धा पोरकिडे पडतात, अशा अनेक महिला तक्रार करतात. मग ते हिंग त्याच्यात घालूच नका. त्यापेक्षा आपल्या आजीबाईंची संस्कृती खूप चांगली होती. काचेच्या बरणीत ठेवा, झाकण छान लावा आणि त्याला बंद करा, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नका. अनेकदा फ्रीजमध्ये पण मसाले स्टोअर केले जातात, तर ते कितपत योग्य आहे? ते आज मोठं कोल्ड स्टोरेज मिळाले ना, बायकांना घरात ठेवतात त्याचं, पण तो फ्रीज त्यानेच भरतो. पण फ्रीजमध्ये ठेवणं फार चुकीचं आहे. फ्रीजमधली वस्तू आपण काढतो त्यावेळेला आपल्या घरात तेवढंच टेम्परेचर असतं का? नसतं. आपण उघडतो त्यावेळेला ती त्या टेम्परेचरला येते. फ्रीजमधली वस्तू बाहेर काढली की त्याला घाम फुटतो. का होतं असं? मग जो तुम्हाला कोरडा मसाला दिसतोय त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आज स्वयंपाक करायच्या वेळेला ती गोडा मसाल्याची पावडर आणलेली असेल बाजारातनं, तर ती आज घातली, परत आतमध्ये टाकलं, परत काढली, असं करताना त्याचा स्वाद तुम्ही हळूहळू कमी करता. नाही आहे बरोबर ते. आता मसाल्यांचा वापर आणि त्याचं प्रमाण या बाबतीत आपला दृष्टिकोन काय असावा? मसाल्यांचं वापर आणि प्रमाण. आता मसाले लागतात चटकदार, लागतात गोड, म्हणून हवे तसे वापरू नयेत. परत पुन्हा मी तेच सांगते, आपल्या आजींचं अनुकरण करा. त्यांनी प्रमाणं दिलेली आहेत. काय काय जण विचारतात प्रमाण काय होतं, आणि ती प्रमाणं खरोखर चांगली आहेत. म्हणजे मी मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये काम केलं तरीसुद्धा मी 2-3 आज्यांना विचारलं, कारण गोडा मसाला करायची ही माझी संस्कृती नाही आहे. तुमचं गोडा मसाल्याचं प्रमाण सांगा. तिथंच मला हे तिखट आणि त्यात हळद घालतात हे सगळे मला शोध तिथंच लागले. आणि तिथं मला मग त्यात मी कॉमन असं काढून मग त्या मसाल्याचा फॉर्म्युला बनवला आणि तो छान संस्थेमध्ये चालला आहे. त्यामुळे त्या फॉर्म्युल्यात तुम्ही बदल करू नका. आता गोडा मसाला करताना सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असतं? मोठ्याने बोला, माहिती आहे तुम्हाला, घाबरत आहेत बोलायला. धणे, सगळ्यात मोठे धणे. पण ते धणे जास्त दिसतात म्हणून त्याला कमी करायचं तर नाही. धणे जेवढे घालायचे प्रमाणाने तेवढेच घालायचे. त्यामुळे त्या प्रमाणात तुम्ही बदल करू नका. अतिरेकानं जर कुठली गोष्ट घातलीत ना तर फार पंचायत होते. आता संस्थेचा मसाला पेणमध्ये जिथं अहिल्या मंडळ आहे, कदाचित कोणाला माहिती असेल, त्या अहिल्या मंडळ संस्थेकडे आम्ही दिलेला होता करायला.
दुर्दैवाने त्या वर्षी आम्ही जी दालचीन घेतली ती दालचीन शुष्क निघाली. आता मी शुष्क हा शब्द बरेचदा वापरला, म्हणजे त्यातला जो नैसर्गिक तेलार्क होता ना तो उडून गेलेला होता. म्हणजे जी उरली होती ती लाकडच, असा प्रकार व्यापाऱ्याने पाठवला. आता आमचं जे प्रमाण ठरलं होतं त्या चांगल्या क्वालिटीच्या दालचिनीबद्दलचं प्रमाण आमचं गेलेलं होतं. तेवढी दालचिनी त्यात गेली नाही, तेवढ्या स्वादाची. त्यामुळे तयार जो सॅम्पल बनवला अहिल्या मंडळमध्ये, आणि वासंतीताईंनी मला फोन केला, छायाताई असं असं बनलं आहे, जरा बघून जा म्हणून. बघायला गेलं तर तो स्वादच येईना, काय बिघडलं आहे ते कळेना. म्हणून म्हटलं मला सामान आलेलं जरा दाखवा. सामान आलेलं बघितलं, ती दालचिनी होती ती शुष्क होती एकदम. म्हणून व्यापाऱ्याला फोन केला, म्हटलं आम्ही सॅम्पल वेगळं तपासलं होतं, तुम्ही पाठवलं ते वेगळं आहे. ती उरलेली सगळी दालचिनी परत पाठवली. नंतर मग दुसरी दालचिनी मागितली, पण त्या व्यापाऱ्याकडं त्यावेळेला त्या क्वालिटीची दालचिनीच नव्हती जी आम्ही पसंत केली होती ती. त्यामुळे काय झालं, दालचिनीचा स्वाद येण्यासाठी दालचिनीची मात्रा वाढवली. म्हणजे जिथे 1 किलो दालचिनी वापरायची होती तिथं 2 किलो दालचिनी झाली. याचा परिणाम कुठं झाला, बाकीचं जे लवंग वगैरे जे काय घातले होते आपण त्यात मसाले, त्या मसाल्यांवर त्याचा परिणाम झाला. त्यांची तीव्रता कमी झाली. त्यामुळं क्वालिटी घटक पदार्थ निवडणे आणि त्याचा मसाला बनवणे हेच सगळ्यात मोठं प्रमाण आहे. आणि आपल्या आजींची प्रमाण आहेत ना ती खरोखर चांगली आहेत. नका त्या डवाडवळ करू. आपण फार काही शोध त्यापेक्षा लावणार नाही, आपण भलतंच काहीतरी करून बसू. त्यामुळे त्याला हलवू नका, ते जगन्मान्य आहे. मला असं वाटतं की अगदी आदिम काळापासून हे मसाले आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत ते राहतील. जगाच्या अंतापर्यंत राहतील. इतका हा मोठा विषय आहे. त्यामुळे तरी पण त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यात न तुम्ही- राहून मला फक्त 2 मिनिटं द्या. सांगा ना. आता स्वाद ही संस्कृती झाली, अर्थकारण हे त्याच्यात आलं, पुन्हा वैद्यकशास्त्र हे त्याच्यामध्ये आलं. याच्या पलीकडं जाऊन विडा रंगवताना कोण असते, लवंग, वेलचीचे दाणे हे असतात. त्यामुळं अनेक मैफिली सजवताना आणि अनेक सौदे करताना हा विडा ह्याने करामत केलेली आहे. वा. त्याशिवाय अनेकांना बाटलीत बुडवताना त्या वाईनला टेस्ट येण्यासाठी मसाल्यांचा त्यात वापर केलेला आहे. म्हणजे मसाले नुसते आपल्या जेवणापुरतेच राहिलेले नाही आहेत, तर ते मदिरेमध्ये पण आहेत, आम्हाला काय माहित आणि नाही बाबा. मदनरतीमध्ये पण ते आहेत, आणि चांगल्या सुगंधामध्ये पण आहेत. अत्तराच्या फायामध्ये सुद्धा मसाले आहेत. तिथं सुद्धा भूल पाडण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला गेला आहे. आणि वेलची ही विड्यात जाते म्हणून वेलचीला मसाल्यांची राणी म्हणतात. आणि त्याच्याबरोबरचा राजा कोण, काळा कुळकुळीत काळे मिरीचा दाणा. हो. त्यामुळे मसाल्यामधला राजा काळे मिरी आणि मसाल्यांची राणी वेलची. कारण सगळा पदार्थ आपला बनला की त्या गोड पदार्थाला स्वाद येण्यासाठी शेवटी वेलचीची पावडर, आणि म्हणून ती सुगंधाबाई आपल्याला लागते. आणि या सुगंधाबाईंनी अनेक मैफिली, अनेक फड आणि अनेक मीटिंग आणि अनेक सौदे चालवलेले. ही वेगळी फारच ओळख मसाल्यांची. वा. म्हणूनच मी म्हटलं तसं की अगदी जोपर्यंत मानवता आहे, हां. स्वाद आहे, आणि तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मानव हाच प्राणी असा आहे की तो हो. त्याला चव आहे त्याला किंवा स्वाद आहे. स्वाद त्याला स्वाद माहिती त्याला आहे. ओळखता येतो. तो बुद्धिमान आहे, तसं त्याला चव पण चांगली कळते. तर सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. अजूनही खूप विषय आहेत राहिलेले. काही कोणाला प्रश्न असतील तर थोडक्यात आपण एक 10 मिनटं घेऊया प्रश्नांसाठी. त्यांना माईक द्या. हळद तिखटामध्ये माईक ना, ऑन कर. हळद तिखटामध्ये बिब्बा घालतात, आणि बिब्ब्यामध्ये हिंगासारखा कुठलाही दोष नाहीये, कारण त्यात कुठलं ब्लेंडिंग आलेलं नाही माणसानं केलेलं. त्यामुळे बिब्बा त्यात घालायला काही हरकत नाही. आता तुम्ही बिब्बा बोललात आणि मला परत पुन्हा ती तार माझी सटकली. मिरची, भानामतीचे प्रकार सुद्धा मसाल्यात आहेत. दृष्ट काढताना आपण काय काय वापरतो, मोहरी, मीठ, काय काय वापरतो, मिरची, मोहरी, मोहरी आणि मीठ, मीठ, मीठ मीठ, आणि हळद. हळद,
तिन्ही कुठं जातात तो मसाल्यात. त्यामुळं संरक्षण म्हणून त्यावेळेला त्या काळामध्ये बाळाचं संरक्षण, त्याला नजर लागू नये म्हणून मिरचीचा वापर झाला. आणि आपण नंतर मग सगळ्या दृष्ट काढायला त्या ह्याच्यामध्ये मिरची, हळद आणि राई वापरायला लागतो. इतकी मसाल्याची कहाणी मोठी आहे, वा. सर्वव्यापी. म्हणजे असं बोललं ना तर खूप गोष्टी आठवत जातात. आपण गाडीला मिरची लावतो, त्याच्याखाली बिब्बा असतो. केवढा आज व्यापार होतोय. शनिवारी तुम्ही दादरला जाऊन बघा, किती जण टोपल्या घेऊन विकत असतात. आहे की नाही अर्थार्जन? एक्स्ट्रॅक्ट करण्याचं युग आलेलं आहे. तर वेलचीचा एक्स्ट्रॅक्ट, लवंगेचा एक्स्ट्रॅक्ट हे काढून जे राहिलेलं वाक विकलं जातं, त्याच्याबद्दल काय हे नाही की ते कमी ग्रेडने विकलं जातं. समजला प्रश्न. या जगात काहीही फुकट जात नाही. फूड इंडस्ट्रीतलं तर काहीच फुकट जात नाही. त्यामुळं ज्यावेळेला त्यातला अर्क काढला जातो त्यावेळेला उरलेले दाणे कोणीही फेकत नाही, कारण त्या उरलेल्या दाण्यांमध्ये सुद्धा स्वाद असतो. थोडे पैसे कमी आणि आजकाल आलेला आळस. वेलची आणा, सोला आणि मग ती दळा, त्यापेक्षा आयते दाणे मिळतात. पण ज्यातला तेलार्क काढलेला असतो ना, तो वेलचीचा दाणा काळा कुट्ट असतो. काळा कुट्ट. गेल्या वर्षीची संस्थेत काम करताना आलेला मला अनुभव आहे की दूध मसाला कोजागिरी येते, उद्याच आहे ना, कोजागिरी उद्या आहे ना. आम्ही संस्थेतर्फे दूध मसाला द्यायचं काढलेलं. मग दूध मसाला फॉर्म्युला झाला तयार करून, 10 जणांना विचारून फॉर्म्युला तयार झाला. त्याच्यावर मी घरात माझा फॉर्म्युला तयार केला, बाबा असा आहे, तो दाखवला, सगळं ओके झालं. आणि त्याच्या आदल्या वर्षी आम्ही वेलची घेतली होती आणि वेलची पाठवली सोलायसाठी. म्हणजे ज्यांनी बनवला मसाला तिकडं कोणाच्या तरी मनात आलं वेलची तिकडं पाठवली, ती सोलायला त्रास झाला. त्या म्हणजे ज्या उद्योजकांच्याकडे आम्ही दिलं, अर्थात वेलची आपल्याला घरात आणली 100 ग्रॅम, सोलायला कष्ट होतात ना. आणि त्यावेळेला जवळजवळ 21 किलो वेलची तिकडं गेली होती सोलायला. त्यांना किती त्रास झाला असेल आपण पण विचार करायला पाहिजे. आणि नंतर त्यांच्याकडून असा निरोप आला, वेलची सोलायला खूप त्रास झाला, तर थोडा काहीतरी मजुरीमध्ये वाढ असावी, असा तो प्रस्ताव होता. त्याच्यावर आमच्याकडं उत्तर म्हणून बाजारात तयार दाणे मिळतात, घेऊया म्हणून मग वेलची आणली, दाणे आणले, वेलचीचं गणित, दाण्यांचं गणित सगळा अभ्यास करून ते मांडलं, त्याचा रिपोर्ट तयार केला आणि दिला. आणि नंतर त्याचा गोडा मसाला मी साधारण मला वाटतं 3 किलो काहीतरी बनवला घरातच. आणि ते सगळे म्हणजे वेलची वापरून केलेला, दाणे काढून वापरेला आणि सगळे दिलं. बघितल्याबरोबर म्हणजे असे मी त्याच्यावर नावं घातली नव्हतीत काय घातले. मी म्हटलं यातला बघायला पहिलं आपण डोळ्याने कुठलीही गोष्ट बघतो. बघितल्यानंतर हा काळपट का दिसतो, हा आपला आहे तसाच दिसतो. मनातल्या मनात मला समाधान झालं आतल्यात, तो काळपट का दिसतो त्याचं कारण मला माहिती होतं. खाल्ल्यानंतर हा चांगला लागतोय, तो नाही चांगला लागत, त्याला एवढा वेलचीचा वासच येत नाही. बरोबर आहे उत्तर. आणि त्याचं कारण आत्ता ह्या काकांनी विचारलेल्या प्रश्नात आहे. वेलचीच्या दाण्यातला अर्क काढलेला होता, उरलेले काळे दगड होते, जरासा त्याला स्वाद होता, पण त्यातला अर्क काढल्यामुळं त्याचा रंग अधिक काळा झाला. ती त्यात स्वाद नसल्यामुळं ती जास्त प्रमाणात वापरावी लागली आणि जास्त काळी माती घालावी दुधाच्या मसाल्यात. तसा दुधाच्या मसाल्याचा रंग थोडा काळपटपणाकडे घुसला. समजलं उत्तर? म्हणजे मला वाटतं वेलची सोलण्याचं काम पुरुष वर्गाने करायला हरकत नाही. काही हरकत नाही. मसाल्याची राणी आहे हो, तुमची राणी खुश होईल. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? तसंच हे उद्योजक मसाले बनवतात ना, सगळेच असं करत नाहीत. धण्याची डाळ आपण खातो. धण्याची डाळ म्हणजे काय? धण्याच्या आतल्या डाळीचे पोहे. म्हणजे प्रोसेस आपल्या भाताचे पोहे करतात तीच आहे त्याची. मग वरचा जो धण्याचा साल येतं ते कशाला फेकायचं? मसाल्यात जातं ते खालच्या दराने घेणारे आहेत, मसाले बनवणारे आहेत, त्याला धण्याचे पोहे असंच म्हटलं जातं. आणि ते पोहे बरेच जण मसालेवाले वापरतात, जशी लवंगेची काडी असते तसे. हे घडतं. मसाल्यांमध्ये केशर जे असतं ना, ते
केशर आपण जे म्हणतो शुद्ध किंवा प्युअर आहे ते कसं ओळखायला पाहिजे? कारण काही वेळेला रंग येतो पण वास नाही येत, किंवा मग त्याचा तो धागा पाण्यात घातला की तुटला पाहिजे. तर काय आहे की कशावरून ओळखता येईल की नाही हे खरंच प्युअर केशर आहे? आता का? डोळ्याने तुम्ही बघितलं तर 3 हे असतात. त्यात मधला जो असतो ना तो केशराचा मधला एकच फक्त हे काय म्हणायचं तुरा किंवा पातते, तो म्हणजे आपण अन्नात वापरतो तो केशर, तो तसा असायला हवा. आणि तुम्ही घरी आणल्यानंतर त्याची परीक्षा घ्यायची असेल तर तो पाण्यात किंवा दुधात घातला तर तो थोडासा फुगतो, त्याची लांबी थोडी वाढते आणि थोडी जाडी पण वाढते. आणि बाजूला जे तुम्ही म्हणताय ना त्याची क्वालिटी चांगली असते. कुरळे केस कसे असतात तसं ते बाजूचे जे 3 असतात ना त्याचे कुरळ्या केसासारखे अगदी बारीक झालेले आणि थोडं म्हणजे कुरळ्या कर्ली असा तो असतो. आणि हा केशराचा आहे ना असा सरळ असतो. ही एक चांगली खुणा आहे. स्वाद आणि सुगंध तर असतोच त्याला, पण असं आहे ना केशराची डबी उघडून तुम्हाला हा स्वाद बघा, हे खाऊन बघा असं कोणी करत नाही. ते पैसे खर्च करून घरी आणूनच ते प्रयोग करायला लागतात. हे पैसे घालवायचे तिकडे आधी. पण निदान डबीतून असं बघताना तो चपटा मधला केसर आहे तो खाली जाड असतो, वरती निमुळता असतो, पण कर्ली हेअरसारखा नसतो. काश्मीरला कोण जात असेल तर मिळतात 150-200 रुपयाला नुसते मागे लागलेले असतात केशर 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 करून. कधीच घेऊ नका तिथं. त्यापेक्षा इथं मुंबईत या, मस्तपैकी केशर इथं मिळतं. आणि कोणाला भेट द्यायचं ते इथं घेतलेले केशर द्या, तिथं फसता मात्र. मला असं वाटतं समाधान झालेलं आहे, तृप्त झालेले आहेत श्रोते आपले. खाद्य संस्कृती आणि मसाल्यांवरचं जे काय तुम्ही ज्ञान दिलं आज या निमित्ताने, सर्वांचेच खरं म्हणजे खूप खूप आभार. आणि पुन्हा असेच भेटत राहूया, अशाच आयोजनांमध्ये नवनवीन विषयांची माहिती करून घेऊया आणि आपलं ज्ञान एकमेकांना देऊया. जे जे आपण आसी ठावे इतरांशी सांगावे, हा मूलमंत्र आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणूया. धन्यवाद. आजचं हे सत्र संपलं आहे असं मी जाहीर करतो आणि आपण आता खरेदीचा आनंद सर्वांनी घेऊया. धन्यवाद.